वैभव सूर्यवंशी त्यावेळेला लवकर आऊट झालेला होता, तरी त्यांनी मोठा विजय मिळवून दाखवला. या 2 सामन्यातले तगडे विजय त्यांचं मनोधैर्य वाढवणारे आहेत. त्यामुळे किंचित झुकतं पारडं हे राजस्थानचं आहे का अशी मनात शंका येते. म्हणून मी प्रेडिक्शन जास्त करणार नाही, कारण तुमचं मत काय हे सुद्धा मला जाणून घ्यायला आवडेल. परंतु वैभव सूर्यवंशीची बॅटिंग बघायला धमाल येते. सगळे जे आजी माजी खेळाडू आहेत ते अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडतायत अशा पद्धतीचं वर्णन करून त्याची बॅटिंग बघतायत. भारताच्या बाहेरचे जे माजी खेळाडू आलेले ते तर म्हणतायत बापरे भारताची फायर पॉवर काय आहे. काही जण म्हणतायत वैभव सूर्यवंशीला T20 संघामध्ये तरी आता लगेच संधी मिळायला पाहिजे. किती ऑप्शन आहेत बघा. भारतीय क्रिकेटची ही T20 आणि व्हाईट बॉल क्रिकेटमधली श्रीमंती काय आहे ती बघा, कारण भरपूर पर्याय अवलंबून आहेत. परंतु एक गोष्ट आता स्पष्ट कळते, वैभव सूर्यवंशी हा तारा जोरदार चमकू लागलेला आहे. नुसता रात्रीच्या वेळी नाही तर भर सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हा तारा दिसेल एवढा तो चमकू लागलाय. आणि त्याच्या बॅटिंगमधली फायर पॉवर सगळ्यांना वेड लावून गेलेली आहे. त्यामुळे आता शुक्रवारच्या सामन्याबद्दल तुमचं मत काय आहे हे मला नक्की कळवा. माझं मत आहे पहिल्या 6 ओव्हरचा खेळ दोन्ही बाजूने बॅटिंग बॉलिंगच्या दृष्टीने कोण करतंय. आणि हा जो प्रकार मी म्हणलं टॉस जिंकन पहिली बॉलिंग घ्या, विकेट टकटकीत जर का असलं तर पहिली बॅटिंग करायचं मनोधैर्य तुम्ही दाखवणार का, मोठा स्कोर उभारून दाखवणार का, ही गोष्ट मला मांडायची होती. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर बरंच क्रिकेट मी जाऊन लाईव्ह कव्हर करणार आहे. IPLचं नाही, अफगाणिस्तानची टेस्ट मॅच कव्हर करणार आहे, अजूनही काही गोष्टी कव्हर करणार आहे, त्या तुमच्याशी शेअर करणार आहे. पण आत्ता पहिलं शुक्रवार आणि रविवारवरती आपण जरा लक्ष ठेवूया. बाय बाय.